मित्रांनो नमस्कार मित्रांनो, राज्यातील महायुती सरकारने गेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू केली होती। या योजनेची प्रचंड चर्चाही झाली। विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करीत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले, परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित स्वास्थ्य नसल्याचे म्हटले जात आहे। यातच आता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे। याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिले आहे। काही दिवसापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली होती। दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे। तसेच इतर शासकीय योजनांच्या 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे। त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले होते। तर हे होते मित्रांनो लाडक्या बहिणीची आताची सर्वात मोठी बातमी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।